प्लास्टिक पातळ ट्रॅक आणि आपण ट्रॅक पॅन्ट परिधान करूनच आपण सामना खेळण्यासाठी उतरा, कारण की ही लाईव्ह स्पर्धा आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय दिनेश पाटील आहे आणि स्ट्राईक एंडवर आपल्याला रोशन पाटील पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेतली जाते आणि इथे 2 धावा अर्जित केल्या जातात. पहिल्या 2 बॉलवर आता मात्र टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. रोशन पाटील टेनिस बॉल क्रिकेटचा एक दर्जेदार खेळाडू आहे, खास करून सलामीवीर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या टीमसाठी एक उपयुक्त फलंदाज देखील आहे आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा अर्जित करतोय. बॅकफुट लाईन पंच केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. पुष्पा चित्रपट ज्याप्रमाणे गाजलाय त्याप्रमाणे रोशन पाटील देखील गाजतोय. यावेळेस मोठा फटका. बॅटची स्लाइस लागली होती. थर्ड मान रेझर मध्ये चेंडू जाईल गोचित स्वरूपात, सिंगल मिळेल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुहेरी अंक आणि त्यानंतर चौकार आला आणि आता मात्र सिंगल. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. सुरेख सुरुवात जीपी पारसिक बँक बॅटिंग करत असताना. यावेळेस आपण जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप आहे. व्हाईट बॉलचा इशारा +1 आणि आपण जर पाहिलं तर बाय 1 गेट 1 फ्री. एका प्रोडक्टवर 1 प्रोडक्ट फ्री मिळतोय. व्हाईट वर बाईची रन्स फ्री मिळते. टीमची धावसंख्या 15. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग इन मिस म्हणावं लागेल. चेंडूने बॅटचं कुठलंही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. 15 धावा. फ्लाइंग स्टार्ट. सुरेख सुरुवात जीपी पारसिक बँक बॅटिंग करत असताना रोशन पाटील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॅटची स्लाइस लागली. थर्ड मॅन रेझर मध्ये चेंडू जातोय आणि सिंगल वर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 17 धावाशी दमदार सुरुवात जीपी पारसिक बँक बॅटिंग करत असताना. तर बिनगडी बाद 16 धावा. 16 लॉस ऑफ 0 विकेट. 16 धावा बिनगडी बाद. जीपी पारसिक बँक टॉस हरल्यानंतर बॅटिंग साठी उतरली आणि पहिल्या षटकामध्ये काय आक्रमण केलं जाते रोशन पाटीलच्या बॅट मधून. आतापर्यंत 15 धावा आल्या आणि टीम जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय TJSB सहकारी बँकचा एक प्रमुख खेळाडू रवी यादव. आज सकाळचं सत्र अक्षरशः गाजवलं होतं रवी यादवने. बॅटिंग असेल किंवा गोलंदाजी असेल या सगळ्या फॉर्मॅट मध्ये आपली छाप सोडली आहे. यावेळेस मात्र कडवा आव्हान असेल. विपुल भोसले नावाचा हा खेळाडू आहे ज्याने मागची मॅच अक्षरशः गाजवली. 31 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, क्लास आहे, हा दाखवावा लागेल. फायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही टीमला संधी आहे. या संधीचं सोनं कुठला संघ करेल याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा असतील. पहिला बॉल. बॅटची स्लाइस लागली होती पण बिहाइंड विकेट कीपर इथे डॉट बॉलची सांगता होती. रवी यादव या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. हे षटक मात्र चांगलं हाताळावं लागेल. रवी यादवला आपल्या टीमला कमबॅक करून द्यावं लागेल. हाफ ट्रॅकर फटका चांगला.
थँक्यू व्हेरी मच. जो मागच्या मॅच मध्ये हिरो होता तो या मॅच मध्ये 0वर बाद झालाय, 0वर परतलाय. विपुल भोईर न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं राहुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. विपुल भोसले तंबूच्या आश्रयाला परतलाय. राहुल म्हात्रे न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज जर पाहिलं तर रवी यादवला मिळते सफलता. फुलटल्यांचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह आहे. अतिशय महत्वाचा चेंडू होता, महत्वाची विकेट देखील होती. आणि जीपी पारसिक बँकच्या डगआउट मध्ये अक्षरशः सन्नाटा झाला होता. डॉट बॉलची सांगता, चांगले षटक. यावेळी स्विंग आणि मिस म्हणावं लागेल. सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं लागेल रवी यादवचं. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल, त्यानंतर विकेट आली आणि त्यानंतरच्या लगातार 2 बॉलवर 2 डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये कुठलीही धाव खर्च नाही केली. म्हणूनच म्हटलं होतं हा गोलंदाज प्रमुख गोलंदाज आहे. त्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एका धावाने समाधान मानावं लागेल आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. स्पोर्ट्समनशिप आहे, कारण की बॅटरच्या बॅटवर एखादा बॉल लागतो त्यावेळेस मात्र घोषित क्षेत्रात जरी घेतला तरी मात्र 1 धाव दिली जाते. हे देखील चित्र पाहायला मिळतंय. असं चित्र जर पाहिलं तर विश्वचषकामध्ये झालं होतं आणि त्यावेळेस देखील बेनस्ट्रोकच्या बॅटला चेंडू लागला होता आणि तो चेंडू सीमारेषा पार केला होता. आणि त्यानंतर आयसीसीने बरेचसे नियमामध्ये बदल देखील केला गेला होता. सुपर ओव्हर झाली होती आणि विश्वचषकाची फायनल मॅच न्यूझीलंड वर्सेस इंग्लंड याला अजिबात खेळ पाहायला मिळतोय. राहुल मात्र स्ट्राईक एंडवर आहे. डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाज मात्र कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष असेल. रवी यादवचं कौतुक करावं लागेल. फक्त 1 धाव खर्च केली या 5 बॉलमध्ये आणि अखेरचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार झालाय. यावेळी फटका फसला. राहुल मात्रे सारख्या खेळाडूचा झेल सुटणं म्हणजेच टीमसाठी घातक होईल. षटक क्रमांक संपला गेला. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा धाव फलकावर लागलेत. म्हणजे या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यात गोलंदाज रवी यादव सज्ज मात्र यशस्वी झालाय. बघूया उर्वरित 3 षटकामध्ये काय होतंय. असं म्हटलं जातं माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर 19 धावा. राम खेरनार गोलंदाजी ट्रॅकवर. फोलला थँक्यू व्हेरी मच. पहिल्या बॉलवर षटकार आलाय रोशन पाटील. सेट ऑन अ फायर. पुन्हा एकदा फुलरलेचा
यस 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 आकड्यावर. 25 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. युनाइट क्रमांक 4 कॅप्टन स्वतः येतोय राहुल ठाकूर. वॉट अ प्लेयर. राहुल म्हात्रे अँड राहुल ठाकूर. 2 राहुल मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर राम खिरनार. पहिली सफलता मिळते टीमला राम खिरनारला. फुल्लर लेगचा थँक्यू व्हेरी मच. ज्यूसी फुल टॉस्ट. षटकार आणि टीमची धावसंख्या 31. 31 आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 षटक आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या 20 मात्र डॉट बॉलची सांगता होती. अंपायरकडे दात मागणी केली होती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31. 31 धावा. यावेळी सडबा बॅटने चांगला फटका लगवला जातोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावावर समाधान मानावं लागेल. 32 धावा. धावफलक जाऊन पोहोचते. 32 धावा धावफलकावर लागलेत. 50-55 पर्यंत मजल मारावा लागेल कारण की स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे जीबी पारसिक बँकेची. कारण की रोशन सारखा गोलंदाज आहे. राहुल सारखे गोलंदाज आहे. दोन्ही गोलंदाज राहुल आहेत. राहुल म्हात्रे आणि राहुल ठाकूर अप्रतिम कामगिरी केली या संपूर्ण श्रृंखलेमध्ये आणि सेमीफायनलची मॅच देखील खेळत असताना. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इकडे पोहोचलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील करण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. षटक क्रमांक संपला गेलं. दुसरं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34. 34 धावा. 15 धावा या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया या 12 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभारेल टीम जीपी पारसिक. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं सहकार मूर्ती गोपीनाथ दादा पाटील स्मृती चषक 2022 अंतर बँक क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. अखेरची मॅच आपल्या समोर रंगली जाते आणि गोलंदाजी ट्रॅकवर 4थं षटक घेऊन येतोय रवी यादव. काय षटक हाताळलं गेलं होतं. फक्त 3 धावा खर्च केले आणि एक गडी बाद देखील केला होता. आता मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी खडून काढलाय. राहुल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. टीम कॅप्टन आहे आणि या कॅप्टनला आपल्या कॅप्टन इनिंग करावी लागेल. जे काम रोशन पाटीलने केले तेच काम राहुल ठाकूर आणि राहुल म्हात्रेला करावं लागेल. टीमला धावांची आवश्यकता आहे आणि त्या धावा जमवाव्या लागतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. 35 धावा. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. रवी यादवची ही खासियत आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतो. कधी ऑफस्टोनवर कधी बुंद्यामध्ये चेंडू टाकतो. त्यामुळेच मागच्या षटकात देखील यशस्वी होताना पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी करतोय. यावेळेस बॅटची एज लागली होती आणि ते चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या जर पाहिली 37. 37 धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. 4थं षटक इथे प्रगतीपथावर असताना रवी यादव इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. आपल्या टीमसाठी 100% एफर्ट्स देत असताना मॅच मध्ये आपल्या टीमला कमबॅक करून देत असताना
या What a shot! What a beautiful stroke by Rahul Thakur. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा. पुन्हा एकदा स्विंग एंड मिस म्हणावं लागेल. डॉट बॉलची सांगता होते. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 43 धावा. या अखेरच्या बॉलवर काय घडेल याकडे देखील तमाम प्रेक्षकांच्या नजर असतील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. स्पॉटवर पडल्यानंतर परतावा लागेल. राहुल ठाकूर अंपायर आमच्यापर्यंत कॉल कळवा. थँक्यू व्हेरी मच. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि अखेरच्या बॉलवर काय घडलं हे अंपायर आमच्यापर्यंत देखील निर्णय कळवा. नॉट आउट. राहुल ठाकूर मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये शाबूत असेल. अखेरचं षटक देखील आहे ते. टीमची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचते. 43 धावा. 2 गडी बाद. जीबी पारसिक बँक बॅटिंग करत असताना अखेरचं षटक आहे. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 6 चेंडूसाठी या अखेरच्या षटकासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल. राकेश गायकवाड अखेरचं षटक स्लॉगरचं षटक आहे आणि आवश्यकता असेल जीबी पारसिक बँकला की किमान 10-12 धावा याव्या. 50+ धावा केला तर एक फायटिंग स्कोर होईल. पण आता सध्याचा विचार केला तर हवेचा वेग खूप आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होणं थोडीशी मदत होईल. त्यासाठी मात्र जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. राकेश गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर आहे राहुल म्हात्रे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 44 धावा. यावेळी फटका चांगला ऑन साइडला चेंडू जातोय. लॉंग ऑन ब्रिजर मध्ये पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय. फलंदाज बाद होतोय. राहुल म्हात्रेला मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 45 ऑन स्कोर बोर्ड. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोशन पाटील. डीजे मास्टर कोळी गीतांची फरमाईश आहे त्यासाठी कोळी गीतच वाजवा असं आयोजन कमिटीच्या माध्यमातून कळवण्यात येते. तर 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. राहुल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली बॅटिंग करावी गेली. 45 धावा फलकावर लागलेत. यावेळेस बॅटची स्लाइस लागली होती. प्लेड ऑन. फलंदाजाला परतावा लागेल. लगातारच्या 2 बॉलवर 2 सफलता मिळतात. टीम आपण जर पाहिलं तर TJSB सहकारी बँकला आणि कमबॅक करून दिले टीमला. इथे गोलंदाज आपण जर पाहिलं राकेश गायकवाडच्या माध्यमातून. कॅप्टन परतलाय. राहुल ठाकूर बॅक टू डगआउट.
थँक्यू व्हेरी मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नाव आहे किरण मडवी. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर जाऊन पोहोचते. 45 ऑन स्कोर बोर्ड. रोशन पाटील आणि राकेश गायकवाड, किरण मडवी असे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस फटका आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये जातो चेंडू. सीमा लगत आणि अंपायरचा इशारा काय येईल? फक्त सिंगल मिळेल. एका धावावर समाधान मानावं लागेल. 46 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. यावेळेस आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट केला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल आणि यावेळेस काय गोलंदाजी झाली आहे. थँक्यू व्हेरी मच. काय गोलंदाजी. राकेश गायकवाडचं कौतुक करावं लागेल. या 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 गडी बाद होताना पाहायला मिळाल्या. आता मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. 46. निर्भय म्हात्रे फलंदाजीसाठी येतोय. निर्भय म्हात्रे लेजेंड क्रिकेटर उत्तम म्हात्रे यांचा सुपुत्र देखील आहे. घणसोली क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान उत्तम म्हात्रे यांचं राहिलंय. हा ट्रॅकर फटका चांगला. सहावा. 6 गडी बाद. अखेरचा बॉल अजूनही शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 46 धावा. आपण फलंदाजसाठी रोशन येतोय आणि या रनांचे टार्गेट ठेवलं गेलं. आपण पारसी बँक हे मध्ये येथे तैनात होतील. तोपर्यंत आजच्या दिवसाचा प्रवास मी इकडेच थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. थँक्यू व्हेरी मच.
धन्यवाद डीजे आणि टीजेएसबी बँक या संघाची सलामीची रवी आकाश देसाई 53 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे 30 चेंडूमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मात्र आपण बघतो सेमीफायनलची ही लढत आणि दोन संघ मात्र आमने सामने येऊन ठेपलेत आणि बघायचा कुठला संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करते. 2 दिवस येथे क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत. आजचा हा पहिला दिवस पहिल्या दिवशी आणि ही शेवटची लढत त्याच्यामध्ये आपण बघतोय टीजेएसबी बँक विरुद्ध ही लढत आपण बघतोय आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे टीजेएसबी या संघाला. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. रवी जाधव रवी आकाश देसाई वैयक्तिक पहिला मागच्या सामन्यामध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं तोच राहुल. बघूया गोलंदाजीमध्ये काय करामत दाखवतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. आकाशसाठी पहिला चेंडू खेळून काढला मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. विपुल चेंडू आडवेपर्यंत एकाच धावेने समाधानकारकरित्या पूर्ण केलेले श्री गणेशच्या एका धावेने येथे केलेला आहे. टीजेएसपी संघ पोहोचतोय बिनबाद 1 वर. वारंवार शिक्षणात बदल होताना दिसणार आहे कारण चांगले खेळाडू अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले असे हे दोन्ही संघ आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल नक्कीच हे आपल्याला बघायचंय. दरम्यान राहुल जातोय बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू एक्स्ट्रा बाउन्स आपण बघितलं होतं मात्र चेंडू सरळ विशाल म्हात्रे याच्या हातात जाऊन बसतो. सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. कुठली धाव मात्र मिळत नाही. डॉट बॉलची सांगता येते होतीये. दरम्यान राहुल जातो पुन्हा एकदा रवीसाठी. पुन्हा एकदा टप्पा खाल्ला. आत 38च्या सर्कलच्या आत बघितलं बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावत आला होता परंतु येथे एकच धाव मिळते रवीला. समाधानकारक 1 धाव पूर्ण करतोय. संघ मात्र पोचतोय टीजेएसबी संघ 2 वर. चांगली सुरुवात राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुठले हात खोडून देत नाही. मोठे फटके मात्र खेळून देत नाही. चांगली गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून आणि येथे फुलटॉस प्रतीचा चेंडू आहे. धन्यवाद. आठ वर धन्यवाद राहुल. आणि आता राहुल आणि आता मात्र पुन्हा धन्यवाद डीजे. जी सुरुवात जीपी पासिंग बँकेने केली होती. जीपी पासिंग बँकेच्या मला वाटतं 16 धावा होत्या आणि आपण बघतो टीजेएसबी बँकेच्या 15 धावा आहेत. बघूया दुसऱ्या षटकाची जबाबदारी सिंहनाथ कोणावर सोपवतोय. निश्चितच म्हटल्याप्रमाणे अनुभवी गोलंदाज आहे आणि ज्याची ख्याती पूर्ण ठाणे बेलापूर पट्टीमध्ये आहे. विपुल भोसले मला वाटतं येतोय गोलंदाजीसाठी. धावसंख्या रोखण्याचा यशस्वी प्रयत्न असणार आहे कारण 53 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा मात्र ठोकल्या आहेत. त्या म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. आकाश देसाई आणि रवी यादव एक चांगले खेळाडू आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. आपण पहिल्या षटकांमध्ये म्हणजे 6 चेंडूंमध्ये राहुलच्या 15 धावा त्याला ठोकून काढल्या.
53 धावांचा पाठलाग करताना चांगला रन रेट नक्कीच उभारला पहिल्या षटकांमध्ये. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज. बघूया विपुल काय करतो आपल्या गोलंदाजीतून, आपल्या अनुभवाच्या सुंदरीतून कुठले चेंडू मात्र टाकतोय रवी यादव याला. बघूया हा सामना विपुल भोसले विरुद्ध रवी यादव, सेमीफायनलची लढत. बघूया कुठला संघ मात्र मजल मारतोय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट विपुल जातोय. या सुंदर चेंडू कट केला, चेंडू येण्याची वाट बघितली आणि निश्चितच चेंडूला दिशा दिली, ढकलून दिलं. चेंडू मात्र जातो गलीच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव तिथे घोषित क्षेत्र असल्या कारणामुळे मिळणार नाही. संघ मात्र पोहोचतोय 16 वर. चांगली सुरुवात येथे पाहायला मिळतोय. विपुल एक चांगला खेळाडू आहे. नक्कीच त्याच्या अनुभवाच्या चिजरीतून आपल्याला चांगले चेंडू पाहायला मिळतील. धाव संख्या 16. इथे मात्र कुटपा चेंडू होता, फिट केला, येथे झेल पकडला आणि मोठा मासा जाळा तळतोय. हेरला होता अकुटप्पाचा चेंडू होता, सुंदरीत्या खेळून काढला होता, परंतु डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि पहिला गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना रवीच्या रूपाने. डीजे प्लीज. धन्यवाद विशाल सिंग. येथे मात्र पंच आकाश आपल्या घरात सुरक्षित आणि नॉकला महत्वाचा घडी मात्र बाद केलाय, तो म्हणजे विपुल भोसल्याने. धाव संख्या रोखली ती म्हणजे 17 वर. एक गडी आणि आता मात्र अंग जबाबदारी विपुलच्या खांद्यावर पूर्णपणे पार पाडताना आपण बघतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पुढे सरसावला, चार चेंडू झाले. विपुल याचे 2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत आणि निश्चितच म्हटल्याप्रमाणे चांगली कामगिरी सातत्याने ह्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. विपुल भोसले मॅन ऑफ द फ्रॉम जीपी पासिक. हो आणि आता मात्र पंच पुन्हा एकदा हात खोलतायत आणि अवांतर चेंडू टाकला जातोय विपुलच्या माध्यमातून. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. संघ मात्र पोहोचतोय 18 वर. जी गरज होती त्या गोलंदाजाची तो मात्र आपलं काम चोख रीतीने बजावतोय, परंतु आव्हान ताकद विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान विपुल राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतो. दाट मागितली होती परंतु पुन्हा एकदा आपल्या घरात सुरक्षित. आकाश अप्रतिम गोलंदाजी होते. अनुभवाची सुजोरीतून मात्र एक एक चेंडू टाकला जातोय आणि म्हटल्याप्रमाणे धाव संख्या स्थिरावली ती म्हणजे 18 वर. एक गडी बाद 18. हा
नवीन आहे पण याने 300 टाकले. धन्यवाद. विश्वास आहे 53 धावांपर्यंत पोहोचायचंय, पेलायचंय, पूर्ण करायचंय, विजयाच्या दारी आपल्या संघाला न्यायचंय. टीजीएसबी बँकेला म्हटल्याप्रमाणेच आपण रक्षणात या Yes. तीन गडी बाद. विशाल सिंग साठी अकोटा आपण बघितलं ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, मात्र वायडिश मिड ऑफला प्रसाद पाटील चेंडू रोशन आक्रमकता ज्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते, फलंदाजी पाहायला मिळते, अनुभव आहे, घरच्या खेळपट्टीचा अनुभव आणि निश्चितच पूर्णपणे जमेची बाजू आपल्या हातात असताना रोशन जातोय. दॅट मोर द विकेट. सातत्याने पहिलं षटक महाग गेलं होतं, परंतु नाहीये. रोशन पाटील आपल्या संघाला जातोय. रोशन सुंदर चेंडू पुन्हा एकदा आपण बघितलं, लो फुलटॉस प्रकारचा चेंडू सुंदरत्या खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू आडेपर्यंत एकच धाव येते मिळते, चांगली फेक तेथे होते, समाधानकारक आपण बघतोय. गोलंदाजी येते होते, फलंदाजांना मात्र जखडून ठेवलेलं आहे. रोशन याने धावसंख्या पोहोचली 14. कागदात सामना जो बघितला 2 आणि बघूया खेळ शिल्लक असताना 13 चेंडू आणि 31 धाव. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी होते, काहीशा दिशा भटकला जातोय रोशन आणि पंच कळवतात उजव्या एष्टी बाहेर खूपच अंतर गाठलं होतं चेंडूने आणि अवांतर घोषित केला पंचांनी. संघ मात्र पोचलाय तो म्हणजे 23 वर. 3 गडी बाद 23. 30 पाहिजे ना.
आणि आता मात्र बाहेर मधून गेला, बाजूने गेला. तरी बघूया अजूनपर्यंत दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांच्या अखेरीस मात्र 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. थोडीशी संधी यस चांगलं षटक रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फक्त 5 धावा दिल्या. काहीसा क्षेत्ररक्षणात मला वाटतं बदल करायचा होता रोशन याला, परंतु थांबू सुंदर धन्यवाद. येते लेग स्टंपला होता ना बॉल. एकच धाव. एकच धाव मिळते. संघ मात्र पोचलाय 24 वर. 10 चेंडू 29. हो तुमच्याकडे 10 लागली, परंतु यष्ट्यांच्या वर आता मात्र पुन्हा एकदा अंगावर चेंडू आढळतोय. हाणामारी करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चाणाक्ष चतुर गोलंदाज विपुल 4 बॉल झाले ना. 4 चेंडू आतापर्यंत टाकले. फक्त एकच लेग बाईची धाव आपण बघितली. विपुल जातो पुढचा चेंडू घेऊन. 5वा चेंडू जातोय अंगाला लागून. आपण बघतो पुन्हा एकदा पंच आपल्याला कळतात. लेग बाईज आणि घोषित क्षेत्र. 5 चेंडू टाकलेले आहेत. फक्त 2 धावा गेल्या आहेत. व्हॉट्स बॉल संघाला या गोलंदाज निश्चितच घरची घरपट्टी आहे. मोर द विकेट.
धन्यवाद. 6 बॉल 28. 6 चेंडू. योगेश. 5 चेंडू. दिसतोय बघा कान मंत्राचा कितपत उपयोग करतोय राहुल. येथे मात्र चेंडू कालची मॅच ना हा 6 बॉल 4 बॉल गेली. धन्यवाद. चार इथे मात्र फटका चांगला आपण बघतोय तेथे क्षेत्ररक्षक धन्यवाद. याला आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावांची औपचारिकता आता फक्त 2 चेंडूंची पूर्ण करायची. आक्रमकता सातत्याने पाहायला मिळाली. चांगली कामगिरी राहुल ठाकूर राहुल म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निश्चितच म्हणतात येथे मात्र चांगला फटका येतो. एक बॉल दोन आले ना मग किती 10 1 रन्स वेंट टू
धन्यवाद डीजे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विपुल भोसले. 5 धावा 2 षटक 4 विकेट. यस विपुल भोसले. हार्दिक अभिनंदन. जीबी पार्थिव जीपी पार्सिक सहकारी बँकेतर्फे विपुल